राहू द्या, टेक्नॉलॉजी खतरनाक आहे राहू द्या. पण घंटों का काम मिनटों में. हाँ, घंटों का काम मिनटों में. डिस्क्रिप्शन मध्ये टाकून द्या तुम्ही. आता तुला चालू आहे नाही तर बोललो असतो मी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, सध्या मी आहे धुळगाव मध्ये, येवला तालुका, नाशिक या ठिकाणी. व शेतकऱ्यासाठी एक पाऊल पडतंय पुढे. आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आहे व आमचे मित्र प्रवीण गायकवाड यांनी सोयाबीनला अळीसाठी औषध मारण्यासाठी या दादांना बोलवले आहे. दादा, आपलं नाव काय व आपलं गाव सांगा. माझं नाव सुमित सुदाम चव्हाण, माझं गाव आडसरे गाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. सर्वप्रथम आपण युट्यूब वरती, सोशल मीडियावरती ड्रोनच्या सहाय्याने औषध मारताना बघितलंय, पण उत्सुकता होती समक्ष बघण्याची व योगायोग आपण आज ते समक्ष बघतोय. दादा, मला एक सांगा, आपलं जे 200 लिटर पाणी आपण ज्या टाकीमध्ये करतो व त्याच्यामध्ये समजा 1000 मिली 500 मिलीची बॉटल टाकतो, याचं प्रमाण आणि त्याच्या प्रमाणामध्ये नेमका फरक काय? साधारण आपण हे 200 लिटरला जे पाणी वापरतो तेच पाणी आपण 10 लिटर मध्ये करतोय. कारण 10 लिटर मध्ये करण्याचा आपण द्राक्ष शेतीमध्ये ESS या टेक्नॉलॉजीचा वापर करतो. म्हणजे जे 200 लिटर जे टाकीला आपलं रेग्युलर आपण फवारणी जो औषध मारतो ते फक्त 10 लिटर लागतं इथं. 10 लिटर, कारण जे आपण द्राक्ष शेतीमध्ये ESS चा वापर करतो तीच टेक्नॉलॉजी या ड्रोन साठी वापरलेली आहे. कारण आपण या ड्रोनला बॅटरीचा करंट डायरेक्ट आपण त्या नोझलला दिलेला आहे. त्याच्यामध्ये कंपनीने करंट दिल्यामुळे त्या एका थेंबाचं काही 1000 थेंबामध्ये पार्टिकल मध्ये रूपांतर होतं व ते 10 लिटर मध्ये एक एकर औषध कव्हरेज होऊन जातं. आणि जे आपल्याला एकरी प्रमाण राहतं ते आपण 10 लिटर मध्ये वापरतो. हे खूप विशेष गोष्ट आहे. एकरी जे औषध आपल्याला 200 लिटर टाकी लागते ते फक्त 10 लिटर लागतं. हो, 10 लिटर लागतं. मला एक सांगा, यांचं जे प्रमाण असतं, समजा XYZ कंपनीत एखादं कीटकनाशक आहे, 1 लिटर किंवा 500 मिलीची बॉटल आपल्याला 200 लिटरला ते टाकायला लावता, तर याचं प्रमाण नेमकं कसं? आता सध्या तरी मल्टीनॅशनल ते आणि हे सेम प्रमाण का? आता सध्या तरी मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहे बाजारमध्ये त्यांनी सध्या लिटरवरनं प्रमाण ठरवता एकरावरच प्रमाणाचे औषध आणले. आता समजा तुम्हाला 1 लिटर मध्ये तुम्ही 1 एकर सुद्धा फवारू शकता, काही त्याची स्कॉर्चिंग वगैरे येत नाही. प्रत्येक औषध, आता पहिले प्रमाण आपण लिटर मध्ये मोजत होतो, आता प्रत्येक औषधाचं प्रमाण हे एकरावरती ठरलेलं आहे. त्यानुसार आपण 10 लिटर मध्ये 1 एकरचं औषध टाकून पूर्ण प्रकारे फवारणी करतो. आता याचे रेट्स वगैरे कसे? एकरी समजा एखाद्या शेतकऱ्याला जर सोयाबीनला सोयाबीनला जर एकरी समजा औषध द्यायचं असलं तर साधारण रेट वगैरे आपले कसे आणि आपला संपर्क द्या. सध्या आपण एकरीचे 800 रुपये चार्ज करतोय. 800 रुपये पर एकरने आपण शेतकऱ्याकडून पैसे घेतोय. त्या 800 रुपयाच्या मनाने बघितलं तर शेतकऱ्याचा प्रामुख्याने वेळ वाचतोय. शेतकरी 10 मिनिटात मोकळ होतोय. 1 एकर फवारणी आपण 10 मिनिटात करतोय. साधारण म्हणजे पाण्याची मोठी बचत. पाण्याची बचत आहेच, पण शेतकऱ्याच्या वेळेची बचत आहे. आणि सध्या सोयाबीन आता मोठी झालेली आहे, त्यामध्ये जाण्यास भीती वाटते. त्याच्यामुळे सोयाबीन मध्ये जाण्याची गरज नाही, आपण बांधावर उभे राहून फवारणी करू शकतो. स्प्रेचा जर विचार केला तर रेग्युलर आपण जो पेट्रोल पंपने जो फवारा देतो आणि या फवाऱ्यामध्ये नेमकं डिफरंट आणि फायदा आहे? पेट्रोल पंपाच्या फवारणीमध्ये सध्या आपण फवारणी करतो त्याचा आपल्याला दुष्परिणाम शरीरावर काही काळानंतर दिसून येतात. त्याच्या कॅन्सर सारखे रोग असतील, या रोगांना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. तर याचा आणि शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट न आल्यामुळं आणि ESS टेक्नॉलॉजी स्प्रेचे करंट असल्यामुळे डायरेक्ट पिकाला करंट पिकाच्या प्रत्येक पानावर पडतं आणि ते कॉन्टॅक्ट केमिस्ट्रीतला असू, सिस्टमॅटिक केमिस्ट्रीतला औषध असू, ते आळीपर्यंत पोहोचतं आणि त्याच्यामुळे म्हणजे किडांचा सर्व प्रकारे नायनाट होतो. एकूण तुम्हाला सध्याच्या स्थितीत मिळणारा प्रतिसाद कसा आहे? सुरुवातीला प्रतिसाद कमी होता, पण सध्या दादांनी मारलं तर आसपास बघून त्याचे रिझल्ट बघून आतापर्यंत तर खूप रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा येतो. आता जर हे नेमकं तुम्ही कधीपासून सुरुवात केली? आता साधारण आम्हाला 1 वर्ष कंप्लीट झालं. 2 महिन्यांनी 1 वर्ष कंप्लीट होईल. पहिलं आपलं भारत संकल्प यात्रा चालू होती, त्यामध्ये आपण ड्रोनचा प्रात्यक्षिक दाखवत होतो प्रत्येक शेतकऱ्यांना. त्यामध्ये आमच्या संभाजीनगर डिस्ट्रिक्ट मध्ये 2 तालुके होते, फुलंब्री आणि खुलताबाद. आपण प्रत्येक गावागावात जाऊन शेतकऱ्याला त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं होतं सुरुवातीला. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा प्रत्येक वेळेस रिस्पॉन्स आला, नंतर इकडले पण कॉन्टॅक्ट लागले, नंतर आपण इकडे पण वळलो. शेतकऱ्याला जर तुम्हाला संपर्क करायचा जर असा तर तुमचा नंबर वगैरे? तर माझा नंबर 9850 42 40 12, सॉरी 9850 42 40 75 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि मला एक सांगा, आता एकरी सुरुवात करायची समजा, याला पेट्रोल का नेमकं कशावर चालतं? हा, तर एकरी सुरुवात करायची याला साधारण प्रकारे 22,000 एम्पियरचे 2 बॅटरी सेट लागतात.
त्या बॅटरी सेटमध्ये ते साधारण 2 एकर फवारणी करू शकतात. तर बॅटरी चार्जिंग होण्यास साधारण 30 मिनिटाचा वेळ लागतो आणि एक बॅटरी चार्जिंग झाल्यावरती 2 एकर फवारणी करू शकतो. तसं सध्या ते इलेक्ट्रॉनिक व्हायला किती वेळ लागतो? 30 मिनिट. आता आपण आता बाकीचं राहिलेलं काय आणि स्टार्ट करायला काही हरकत नाही. काय नाव करू? पंकज गायकवाड. अरे वा वा. G9 न्यूज ना. बापरे. खूपच हे हो खतरनाक आहे एकदम. करंट आहे त्याच्यात डायरेक्ट रूपांतर होऊन जातं. हिची ही किती आहे म्हणजे 1 किलोमीटर. बापरे भरपूर अंतर आहे हो. हॅलो. औषध भरपूर वातावरण झिमझिम पाऊस होता ना. बापरे किती स्पीडनी चालत असेल हे? 4.5. हा ना. तुम्ही वाढवलं लय भारी हो. जाऊ द्या टेक्नोलॉजी खतरनाक आहे राव. जाऊ द्या पण घंटों का काम मिनटों में. हाँ घंटों का काम मिनटों में. ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकून द्या तुम्ही. आता तुला चालू आहे नाही तर बोललो असतो मी. शेंगा काहीच नाही राव.